शिक्षण थांबवायचा हा निर्णय जेव्हा बापाला घ्यावा लागला ना सर, नेहमी पोरीचं शिक्षण थांबवून तिचं लग्न करून द्यावं लागतं. माझ्या बापाने सर मुलांचं शिक्षण थांबवलं आणि पोरीला शिकवलं. मग ह्या परिस्थितीतून आल्यानंतर बापाचं नाव मोठं करायचं म्हणून लग्नानंतर सुद्धा नाव नाही बदललं. लग्नासाठी जेव्हा आई वडिलांशी आम्ही बोलत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी एकच अट सांगितली की माझ्या पोरीचं नाव बदलायचं नाही. नागनाथ वाघमारे हे नाव आयुष्यभर राहायचं, ठेवायचं. त्या बापाचं नाव मोठं करायचं होतं. आणि सर, दलिताला, मागासवर्गीयाला, गरीब माणसांना सर प्रचंड इमानदार असतात आणि कष्ट करायची तयारी असते. त्यामुळे कष्ट करत राहायचं एवढंच डोळ्यासमोर होतं. म्हणूनच कदाचित मागितलं नाही, म्हणूनच कदाचित मिळालं असेल. तुम्ही मग अशी म्हणतात की मोठी मोठी नावं चर्चेत होती. आम्ही पत्रकार म्हणून आणि राजकारणाच्या भाषेत असं म्हणतात की ज्योती वाघमारेंमुळे अनेकांचा पत्ता कट झाला. तुम्हाला कल्पना होतीच की बरीच मोठी नावं चर्चेत होती. बरं, आता तुमच्या ज्योती वाघमारेंच्या उमेदवारीमुळे पक्षात नाराजी आहे अनेकांची. सर, खरं सांगायचं तर मला त्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही आहे. कारण मागील 3 वर्षापासून सुद्धा पक्षात काम करत असताना मी कुठल्याही लॉबीमध्ये, कुठल्याही सो कॉल्ड कुठले असतात ना, काही ना काहीतरी ग्रुप्स असतात, हे असं मी कशामध्येच सहभागी नाही झाले. शिवसेनेत आहेत असे? हो, तुमच्या पक्षात आहेत असे? मला कल्पनाच नाहीये. इतर पक्षामध्ये, काँग्रेसमध्ये असताना तो अनुभव होता म्हणून मी इथे म्हणते. मी माझ्या कामाशी काम ठेवलं सर आणि प्रामाणिकपणे काम करत राहिले. माझा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा होता की सर, माझा नेता मुख्यमंत्री असताना सुद्धा तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी 24/7 अवेलेबल आहे, ही माझी ताकद होती. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, जे अत्यंत उच्च शिक्षित आणि तरुण तडफदार असे खासदार आहेत, की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे काही प्रश्न घेऊन जातो त्यावेळेला त्या प्रश्नांना न्याय देण्याची क्षमता जी त्यांच्यामध्ये आहे किंवा कार्यकर्त्यांची बलस्थानं ओळखून त्यांना संधी देण्याची जी ताकद आहे, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करत होते. मी नाराजीचं बोलतो की बघा ना, कोण कोण नावाचे येतात. राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, शायना एनसी, संजय निरुपम, ही सगळी मंडळी आहेत. माझ्या मते अडसूळ यांनी उघड नाराजी पण व्यक्त केली त्याच्याबद्दल. सर, ही सगळी माणसं यांचं शिवसेनेतलं योगदान हे नक्कीच मोठं आहे. अडसूळ साहेब असतील, आदरणीय शेवाळे साहेब असतील किंवा आदरणीय गजानन भाऊ कीर्तिकर असतील, ही सगळी माणसं यांनी यांचं आयुष्य शिवसेना दिलंय. त्यांच्या योगदानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा मी मनापासून सन्मान करते सर. पण शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. माझी उमेदवारी हा निर्णय आदरणीय पक्ष मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. मला खात्री आहे सर की एकनाथ शिंदे साहेब हे डिझास्टर मॅनेजमेंट करण्याबद्दल त्यांची ख्याती देशालाच नाही तर जगाला माहिती आहे. शिंदेसाहेब नक्की ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांची समजूत काढतील. आणि सर, मला विश्वास आहे की ही सगळी माणसं, जेव्हा एक कुठलाही वारसा नसणारी गरीब घरातली मागासवर्गीय मुलगी जर राजकारणात पुढे येत असेल ना सर, ही सगळी माणसं, अडसूळ साहेब, कीर्तिकर साहेब, हे माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील. आणि राहुल शेवाळे साहेब हे पाठच्या भावासारखं आणि शायनाताई बहिणीसारख्या मला सहकार्य करतील. कालसुद्धा सगळेजण भेटले साहेब. तुम्ही फोटो बघत असाल, कीर्तिकर साहेबांनी अभिनंदन केलं. फॉर्म भरताना अडसूळ साहेब सुद्धा होते. कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असतील सर, त्या व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण ही सगळी माणसं खूप मोठ्या मनाची आहेत आणि माझ्यासारख्या धडपड करणाऱ्या मुलीच्या पाठीशी ते नक्की उभे राहतील. तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा काल ज्या बातमी येते, आम्ही जेव्हा विचार करतो पत्रकार म्हणून, त्याचं आम्ही विश्लेषण करतो, अनालिसिस करतो. जेव्हा ज्योती वाघमारेंना पक्षात आणल्यानंतर त्यांच्यावरती एक जबाबदारी दिली होती. तुमची बोलण्याची शैली आक्रमक आहे. तर ज्योती वाघमारेंना पक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काउंटर करण्यासाठी आणले, अशी एक धारणा तेव्हा होती की तुम्ही तेव्हा की त्या पक्षामध्ये सुषमा अंधारे नावाच्या एक नेत्या आहेत, त्याही तुमच्यासारख्याच चळवळीतनं येतात, त्याही फुले आंबेडकर चळवळीतनं येतात, त्या आक्रमक पद्धतीने संविधानाची मांडणी करतात, तुम्ही त्याच पद्धतीने करतात. त्यामुळे असं एक काउंटर करण्यासाठी ज्योती वाघमारेंना पक्षात आणलं होतं का? सर, खरं सांगू का, सुषमाताई अंधारे असतील किंवा कुठल्याही महिला नेत्या असतील, मी त्यांचा वैयक्तिक खूप आदर करते. आणि मुळात मला म्हणायचं की स्त्री विरुद्ध स्त्री किंवा मग चळवळीतली स्त्री विरुद्ध चळवळीतली स्त्री किंवा एखादी मागास समाजातली स्त्री विरुद्ध दुसरी मागास समाजातली स्त्री, असा प्रत्येक वेळेला सामना रंगवण्याचा अट्टाहास आता समाजानं सुद्धा करू नये. प्रत्येक स्त्रीचा स्वतःचा एक संघर्ष असतो, तिची स्वतःची एक कहाणी असते. आणि आजकालच्या समाजामध्ये म्हणजे आता आपण खूप 21व्या शतकात जरी राहत असलो तरी सुद्धा अनेक संकटांचा सामना करून महिलांना पुढे यावं लागतं. ज्या वेळेला मी पक्षाची भूमिका मांडत असताना सुषमाताईंच्याबद्दल बोलले असेल, हो, वैचारिक मतभेद कदाचित असतील, पक्षाचे मतभेद असतील, परंतु एक महिला म्हणून मी कायम त्यांचा सन्मान करत राहीन. तुमचा कधी परिचय होता? सर, चळवळीत असताना परिचय होताच ना. सोलापूरच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये, त्याच्याही आधी म्हणजे काही व्याख्यानांच्या मध्ये, ह्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला भेटलेलो. पण मग कधी कधी तुमचा म्हणजे आम्ही बघितलं कधी कधी थोडंसं एक जेव्हा तुमच्यातलं एक वाकयुद्ध आम्ही बघायचो राज्य, की ते थोडं कधी कधी त्याचा पिच कधीतरी वरती जायचा. त्या
त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडते. आणि जिथे कुठे भीमाच्या लेखी काम करतात ते अत्यंत तडफदारप्रमाणे प्रामाणिकपणानं 100% देऊन करतात. त्या त्यांची लढाई लढत आहेत, मी माझी लढाई लढते. आक्रमकपणा तुम्ही तुमची भूमिका मांडतात, म्हणजे तुमची भाषणं आम्ही बघतो तुम्ही जे मांडतात ना, एक आक्रमकपणा आणि थोडासा त्याच्यापेक्षा एक लेवल वर गेला ना, आक्रमकपणा थोडा वाढला, आक्रमकपणाची थोडी इंटेन्सिटी वाढली की त्याच्याकडे आक्रस्थळपणा म्हणून बघितलं जातं. तुम्ही म्हणतात की मी व्यक्तिगत बोलत नाहीत, पण तुम्ही टीका करताना तुम्ही बऱ्याचदा काय बोलतात ना, मला ह्याच्याबद्दल तुम्हाला काय प्रश्न, पहिले व्हिडिओ बघूया आपण. कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे. वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योगधंदा राहिला नाही. गणेश नाईक आता तरी बाज या, नाहीतर नवी मुंबईत येऊन बाजार उठवला जाईल. खरजूला कुत्रा तुम्ही म्हणतायत एका वरिष्ठ नेत्याला, ह्याला तुम्ही आक्रमकता म्हणतात ज्योती वाघमारे? सर, खरजुला कुत्रा नाही म्हणायला पाहिजे होता ना सर. माफी मागते सर, खरजुला कुत्र्याची. कुत्र्याचा कदाचित अपमान झाला असेल सर. कुत्रं इमानदार असतं. तुम्ही अजूनही व्यक्तिगत बोलताय? अजिबात नाही सर. कुत्रं इमानदार असतं हे म्हणणं व्यक्तिगत आहे का सर? मला सांगा, अत्यंत इमानी प्राणी आहे सर, मालकासाठी जीव धोक्यात घालतो आणि सर किती निष्ठावंत असतो. ते आणि तुमच्या मग मित्र पक्षाचे एक वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं 40 वर्षाच्या पेक्षा जास्तच राजकारण हो तिथं राहिलंय. असेल कदाचित सर, परंतु मग ते जे काय म्हणतात नामोनिशान मिटवून टाकेन, अस्तित्व संपवून टाकेन, ह्याला काय म्हणणार सर? ते वैयक्तिक नव्हतं का? बघा सर, म्हणतात ना की शटाशी शट उद्धटाशी उद्धट, किंवा तुकाराम महाराजांनी आम्हाला जे सांगितलंय ना की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हाणू काठी. त्यामुळे नाठाळाला काठीचाच प्रसाद मिळणार. गणेश नाईक नाठाळ आहेत. आता ते लोक ठरवतील. महाराष्ट्राची तुम्ही जनता म्हणतात, तुम्ही सुज्ञ त्यांना आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना जे शब्द वापरलेत, हं? तर ह्याला तुम्हाला म्हणजे ही आक्रमकता अपेक्षित आहे का पक्षाला, की तुम्ही मी अजून स्पष्टपणे बोलू का, हो. की ज्योती वाघमारेंना पक्षात भाषण तुम्ही म्हटलं तुम्हाला फार अभिमान वाटतो, आम्हालाही वाटतो की एका चळवळीत येणाऱ्या सामान्य घरात येणाऱ्या मुलीला थेट दसरा मेळाव्यासारख्या एका मोठ्या मंचावरती भाषण करायला मिळतात, पण ते भाषणाची संधी की फक्त विरोधी पक्षाच्या अंगावर जाण्यासाठी उपयोग होतो, तुम्हाला असं वाटत नाही का? अजिबात नाही सर. मला सांगा की जर आपला पक्ष, आपली विचारधारा आणि आपले नेते यांच्याशी निष्ठा ठेवणं, आणि मग मला सांगा ना सर की जेव्हा आमच्या छोट्याशा रुद्रांश बद्दल सुद्धा बोललं गेलं, ते व्यक्तिगत नव्हतं. की जेव्हा श्रीकांत शिंदे साहेबांच्या बद्दल कार्टा बिरटा अशी भाषा वापरली गेली, ते वैयक्तिक नव्हतं. सर मला सांगा की शिंदे आडनावाला किती मोठा वारसा आहे ना. प्रत्येक आडनावांना वारसा असेल तर मग अगदी महाजी शिंद्यांच्या पासूनची ती आडनावाची जी परंपरा आहे, मग जेव्हा त्याचा अपभ्रंश करून जर एखाद्या माणसाला जर तुम्ही जे जे काही बोलता ते व्यक्तिगत नव्हतं. कसं आहे सर हे, म्हणजे मला पटतच नाहीये की आम्ही जेव्हा बोलतो म्हणजे हे म्हणजे एखादा माणूस माईकवरती थुंकतो तर त्याचा तो आक्रस्ताळेपणा होत नाही. एखादा माणूस माईकवरती शिव्या देतो त्याचा तो आक्रस्ताळेपणा होत नाही. एखाद्या माणसाचा महिलांना शिव्याशाप देतानाचा, घाणेरड्या भाषेत बोलतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात, तो आक्रस्ताळेपणा किंवा मग तिथं जीभ घसरली विसरली होत नाही. पण आम्ही बोललो मग मात्र जीभ घसरली. ज्योतिताई, एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारावं का सर? म्हणजे हे असं झालं ना सर की हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल करते हैं और चर्चा तक नहीं होती. म्हणून तुम्ही आणि जर हाच गुन्हा असेल, तुम्ही ही वॉटर बॉटरी तुम्हाला पटतं का? त्यांनी शिव्या दिल्या म्हणून आम्ही पण शिव्या देऊ? मी नाही शिव्या